भाजीला काय करायचं असा विचार करून जेव्हा फ्रीज खोलला तेव्हा काही भाज्या शिल्लक होत्या. त्याच भाज्या घेऊन मी मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये कांदा, शिमला, फ्लावर, बटाटा ह्या भाज्या एक एक करून अशा हाफ फ्राय करून घेतल्या. कढईमध्ये आता फक्त फोडणीपुरतं तेल ठेवलं. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आणि नंतर मी याच्यामध्ये लवंग आणि मिरी घातली, जिरं घातलं, कारण आधी घातलं असतं तर ते जळालं असतं. कांदा भाजल्यावर याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो देखील परतून घेतला. पाऊण वाटी दह्यामध्ये इथे मी हळद आणि गरम मसाला, जिरा पावडर घालून चांगलं दही फेटून घेतलं. फोडणीमध्ये आता मी लाल तिखट घातलं आणि आलं लसूण पेस्ट घालून परतून घेतलं. गॅस बंद करायचा किंवा एकदम लो ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये दह्याचं मिश्रण ओतून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं. फ्राय केलेल्या भाज्या घालायच्या, उकडून घेतलेले मटार घालायचं, चवीपुरतं मीठ घालून शिजण्यासाठी गरम पाणी ओतून झाकण ठेवून 5 मिनिटं ह्या भाजी फक्त शिजवून घ्यायची. खूप टेस्टी अशी आपली ढाबा स्टाईल मिक्स व्हेज भाजी तयार होते. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आणि मस्त इथे आपली भाजी तयार. तर नक्की ट्राय करा.